मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभोभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वंदे तद्गुणलब्धये। अंतिम शासनायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपल्या सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। आपण गती संबंधांमध्ये वर्णन बघतो आहे आणि मागच्या शुक्रवारी आमची मनुष्य गती झाली। मनुष्य गतीमध्ये काय काय वैशिष्ट्य आहे, कशा प्रकारचं दुःख आहे, मनुष्यांचे प्रकार कोणते आहे, भोगभूमीज मनुष्य, कर्मभूमीज मनुष्य, नंतर खंडाच्या दृष्टीने आर्यखंड, म्लेंछ खंड, नंतर आर्य किती प्रकारचे आहे, नंतर मनुष्य पर्यायी मध्ये गेल्यानंतर आम्हाला कशा प्रकारचं दुःख भोगावं लागतं, आमचं शरीर कोणतं आहे, गुणस्थान मनुष्य पर्यायी मध्ये एकूण किती होऊ शकतात, आजच्या या पंचम काळामध्ये किती गुणस्थानं होऊ शकतात, या संबंधामध्ये आम्ही खुलासा बघितला। आणि देवगतीचं वर्णनामध्ये सांगितलं की देव कशा प्रकारचे असतात। 4 गतींमध्ये भोगोपभोगाच्या सामग्रींची विपुलता ही देव पर्यायी मध्ये आम्हाला दिसते। त्यांचं शरीर वैक्रियक शरीर आणि अत्यंत सुंदर अशा तऱ्हेचं समचतुरस्र संस्थान, शिवाय कुठेही त्यांना फिरण्यासाठी मुभा, नाना रूप ते धारण करू शकतात, नाना रुद्धी, 8 प्रकारच्या रुद्धी त्यांच्या जीवनात आहे आणि आयुष्य देखील खूप मोठं आहे। जर समजा आम्ही सर्वार्थ सिद्धीच्या आयुचा विचार केला तर 33 सागर एवढं त्यांचं आयुष्य सुखोपभोगामध्ये ते घालवितात। अशा तऱ्हेने देव पर्यायी मध्ये संसारामधल्या उत्तमोत्तम सुखाची प्राप्ती त्या ठिकाणी आहे। असं असतानाही देव पर्यायी मध्ये दुःख जीवनात आहे। हे दुःख कोणतं आहे तर पहिल्यांदा तर त्यांना खालच्या स्वर्गामधल्या देवांना मानसिक दुःख विपुल प्रमाणात आहे। कारण देवांचे देखील अनेक प्रकार आहे। भवनवासी, व्यंतर, ज्योतिष्य, कल्पवासी हे 4 प्रकार आहे। याच्यामधले भवनवासी, व्यंतर आणि ज्योतिष्य हे निकृष्ट देव म्हटल्या जातात। नंतर वैमानिक देवांमध्ये सुद्धा इंद्र, सामानिक, त्रायस्त्युंश, पारिषद, आत्मरक्ष, लोकपाल, अनिक असे हे 10 प्रकारचे देव आहेत। या देवांमध्ये किलमिषक वगैरे जातींचे जे देव आहे हे हलक्या दर्जांची कामं त्यांना करावी लागतात। रक्षक जे आहे आत्मरक्ष, तर इंद्रांची रक्षण करण्याची जबाबदारी तिथे त्यांना घ्यावी लागते। भलाई इंद्रावर तिथे कोणी अटॅक करणार नाही, ते अरक्षित नाहीच आहे, पण त्यांचं वैभव दाखविण्यासाठी अशा प्रकारच्या सगळ्या देवांची तिथे नियुक्ती आहे। ते एक तिथेच राहतात, एकत्र राहतात आणि वरच्या देवांचं वैभव पाहिल्यानंतर अंतरंगामध्ये सतत मात्सर्य भाव, ईर्षा भाव हे दुःख त्यांच्या जीवनात त्यांना भोगावं लागतं। हे मानसिक दुःख, एक वेळा शारीरिक दुःख असलं तर चालतं, पण मानसिक दुःख नसेल तर व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर फरक पडत असतो। त्यामुळे अशा प्रकारचं दुःख हे त्यांना भोगावं लागतं। नंतर ईर्षाजन्य, दुसऱ्यांची एकमेकांचं पाहून त्यांना ईर्षा होते, असूया आहे त्यांच्या मनामध्ये, मी असा श्रेष्ठ दर्जाचा देव का झालो नाही, त्यात जन्य त्यांना दुःख आहे। आणि तिसरं दुःख आहे, सगळ्यात जास्त दुःख आहे ते वियोगाचं दुःख। त्यांच्यामध्ये देखील काही देवांबद्दल त्यांना सहज प्रेमभाव निर्माण होतो। तर हा प्रेमभाव निर्माण होतो, त्या व्यक्तीचा जर वियोग झाला, तिचं आयुष्य संपलं आणि ती जर मृत्यू पावणार असेल तर दुसऱ्या देवाला वियोगाचं दुःख होत असतं। शिवाय ते ज्या वेळेला स्वतः मृत्यू त्यांचा 6 महिने राहिलेला असतो, त्यावेळेला त्यांच्या शरीरावर असलेली जी काही अकृत्रिम माला असते, ही माला चिमायला लागते, सुकायला लागते
ती निस्तेज व्हायला लागते, त्याचं तेज कमी कमी होत जातं. तेव्हा त्यांना कळतं की आता आपलं आयुष्य 6 महिने राहिलेलं आहे. आणि मग 6 महिने जे काही उरलेलं आयुष्य आहे, मरत विलाप करत दुःखच आहे, तर ते 6 महिने विलाप करत मला आता मरावं लागणार आहे, मला आता हे सगळं सोडावं लागणार आहे, मी आता मृत्यूला जाणार आहे, अशा प्रकारचा विलाप त्यांचा सतत सुरू असतो. आणि हे वियोगाचं दुःख त्यांच्या जीवनात परत त्यांना एकेंद्रियादी पर्यायीमध्ये जीव धारण ते करतात. अशा तऱ्हेचं म्हणजे नरकामधला जीव एकेंद्रिय बनत नाही विशेषतः, पण देवगती मधला जीव मात्र एकेंद्रिय पर्याय पण धारण करतो. अशी त्या ठिकाणी या मानसिक दुःखामुळे किंवा वियोगाच्या दुःखाची अशी छटा, त्याच्यामुळे त्यांना तशा प्रकारचं पुढे शरीर धारण करावं लागतं. अशा तऱ्हेने ह्या 4 गतींचं वर्णन आम्ही बघितलं. आम्हाला 4 गतींच्या दुःखांची जर माहिती करून घ्यायची असेल तर आम्ही छडालाची पहिली ढाल पाठ करू शकतो. आणि त्याच्यामध्ये सगळ्या 4 गतींचं दुःखांचं वर्णन आहे. आणि हे त्या जीवांचं वर्णन नाही आहे, लक्षात घ्या. ही प्रत्येकाची आत्मकथा आहे. जर मला कोणी अनादिकालापासूनची आत्मकथा विचारली तर पहिल्यांदा त्या आत्मकथेचा सुरुवातीचा भाग असणार आहे की हा जीव एक श्वास में 8 बार जन्मो मर्यो भर्यो दुःख भार. एका श्वासामध्ये 18 वेळा जन्म मरण निगोदामध्ये हा कितपत पडलेला होता. आणि त्या ठिकाणाहून निघून एकेंद्रिय द्विनेंद्रिय विकास करता करता हा जीव अशा प्रकारे चतुर्गती भ्रमण करून मनुष्य पर्यायी मध्ये पोहोचलेला आहे. हातामध्ये चिंतामणी रत्न आज आमच्या आलेला आहे. आणि त्याचा उपयोग जर आम्ही कावळा उडवण्यासाठी करत असू तर आम्ही अभागे आहोत. जर आम्हाला आज समजण्याची योग्यता आहे, पात्रता आहे, बुद्धी आहे, नंतर शारीरिक काहीही समस्या नाही, आणि अशा परिस्थितीत जर आम्ही आमचा वेळ धर्मकार्यात लावला नाही तर आमच्या हातामध्ये हा मनुष्य देहरूपी चिंतामणी रत्न प्राप्त झालेला आहे. आणि ते एखाद्या कावळ्याला उडवण्यासाठी आम्ही फेकून मारलेला आहे. किंवा आम्हाला सुंदर अशी मोत्याची माळ प्राप्त झालेली आहे आणि त्या मोत्याच्या माळीमध्ये आम्हाला काहीतरी दोऱ्याचं काम पडलं, दोरा पाहिजे आणि दोरा पाहिजे आहे म्हणून आम्ही ती मोत्याची माळ तोडून टाकली, विखरून टाकली आणि दोरा मिळवला. तर आमचं तसं अभागीपणाचं लक्षण आम्हाला म्हणावं लागतं. आणि म्हणून आम्ही आमच्या आयुष्यामधलं निदान 1 तास तरी आम्हाला या धर्मकार्यामध्ये आमचा जायला हवा आहे, तरच आम्ही जीवनाचं सार, रहस्य, काहीतरी मर्म उद्घाटित करू शकतो. आणि ही जी मनुष्य देव पर्याय म्हटली, देव पर्यायीमध्ये देखील हा जीव संयम धारण करू शकत नाही, हे त्याचं अतीव दुःख आहे. की ज्या वेळेला लौकांतिक देव येतात आणि ते म्हणतात की आमचं हा सगळं वैभव घ्या पण आम्हाला मनुष्य पर्याय द्या, आम्ही मनुष्य बनवू शकत नाही, आम्ही संयमी बनवू शकत नाही, आम्ही वहाव्रती होऊ शकत नाही, हे आमचं दुर्दैव आहे. कारण संयम धारण करण्यासाठी त्यांना ती अशा प्रकारची अनुकूल परिस्थिती नसते. त्यामुळे त्यांचे गुणस्थान 1 ते 4 गुणस्थान त्यांची होऊ शकतात. सम्यक दर्शनाची प्राप्ती ते जीवनात करून घेऊ शकतात, देव पर्यायी सुद्धा किंवा भवनवासी देव सुद्धा सम्यक दर्शनाची प्राप्ती करून घेऊ शकतात. व्यंतर देवांना पण सम्यक दर्शन होऊ शकतं. कोणताही संज्ञी पंचेंद्रिय जीव असेल तर सम्यक्त्व प्राप्त करण्यासाठी त्याला कुठेही बाधा नाही. त्याच्यामुळे सम्यक्त्व म्हणजे 4थं गुणस्थान तर त्यांचं होऊ शकतं, पण पुढे मात्र ते जाऊ शकत नाही. असं असंयमाचं दुःख देखील त्यांच्या जीवनात त्यांना भोगावं लागतं. इथपर्यंतचा आपण प्रश्न बघितलेले आहे. आणि याच्यामध्ये आता जर कुणाला काही विचारायचं असेल या 4 गतीच्या वर्णनांमध्ये किंवा बाकीच्या सगळ्या याच्यामध्ये, तर तुम्ही
विचारू शकता. हॅलो. ठीक आहे. आता आपण पुढचा आपला प्रकार बघणार आहोत. परमेष्ठी कशाला म्हणतात. परमेष्ठीचं प्रकरण आपल्याला बघायचं आहे. परम इष्ट परमेष्ठी जे परम पदामध्ये उत्कृष्ट पदामध्ये स्थित असतात त्यांना परमेष्ठी असं म्हटलं जातं. आणि परमेष्ठी पंच परमेष्ठी असं जे आपण म्हणतो तर 5 परमेष्ठी आहे हे आपल्याला सगळ्यांना समजू शकतं. किंवा परमेष्ठीची व्याख्या देताना जिनशासनामध्ये ज्यांचं पद महान आहे, जिनशासन आमचं जे शासन आहे हे जैनम शासन, हे जैन शासनामध्ये ज्यांचं पद महान आहे, जे गुणांनी सर्वश्रेष्ठ आहे आणि ज्यांना राजा, इंद्र, चक्रवर्ती, देव, सिंह म्हणजे 100 इंद्र नमन करतात त्यांना परमेष्ठी असं म्हटलं जातं. किंवा दुसरी व्याख्या जी सांगितली आता की परमे पदे तिष्ठती इति परमेष्ठी, जो परमपदामध्ये स्थित आहे त्यांना परमेष्ठी असं म्हटलं जातं. परमेष्ठी 5 आहे. सगळ्यांना नावं माहिती आहे. मला तुमच्याकडून उत्तर अपेक्षित आहे. परमेष्ठी कोणत्या आहेत? हॅलो, तुम्ही तुमचं म्यूट काढून उत्तर देऊ शकता. हॅलो, म्यूट निघत नाहीये. परमेष्ठी 5 आहे. निलेश म्यूट निघत नाही तर पहा बरं. इकडनं. हॅलो, परमेष्ठी 5 आहेत. हॅलो, ठीक आहे. अर्यंत, सिद्ध, ह्या 2 परमेष्ठी झाल्या. आचार्य, उपाध्याय आणि साधू. म्यूट निघते का पहा. मी काढलं पण तरी म्यूट ऑल. हे बंद केलं. हे सुरू आहे पण हे बंद केलं की ते लगेच येते. अलाउ पार्टिसिपेट तुम. हा, झालं का आता? हॅलो, आता म्यूट काढलेला आहे. हा, आता झालं. हा, लिहिलंच आहे. सांगा पंचपरमेष्ठी लिहिलेलं आहे. 5 परमेष्ठी. हा, ठीक आहे. पंचपरमेष्ठीचे नाव आपल्याला माहिती आहे. आता या 5 परमेष्ठींमध्ये सगळ्यात श्रेष्ठ परमेष्ठी कोणती आहे? मला भारतीताईकडून पण उत्तर अपेक्षित आहे. सोनालीकडून पण उत्तर अपेक्षित आहे. सोनाली. अर्यंत परमेष्ठी. अर्यंत परमेष्ठी सर्वात श्रेष्ठ आहे. उत्तर बरोबर आहे का? सिद्ध परमेष्ठी सगळ्यात श्रेष्ठ परमेष्ठी. गुणांच्या अपेक्षेने. सगळ्यात गुणांच्या अपेक्षेने पाहिलं तर सगळ्यात
सिद्ध परमेष्ठी ही श्रेष्ठ परमेष्ठी आहे, कारण त्यांना 8 गुणांची प्राप्ती झालेली आहे, ते अशरीरी आहे आणि म्हणून सिद्ध परमेष्ठी सर्वात श्रेष्ठ परमेष्ठी आहे. असं असतानाही आम्ही अरहंत परमेष्ठींना नमन का करतो? सर्वप्रथम जे श्रेष्ठ आहे त्यांना पहिल्यांदा नमन करायला पाहिजे, त्यानंतर अरहंतांना अरहंतांना करायला पाहिजे, पण आम्ही सिद्धांना प्रथम नमन का करत नाही? आपल्याला उपदेश देतात. अर्यंत बरोबर आहे, देतात म्हणून प्रथम नमस्कार केलेला आहे. अर्हंत आम्हाला उपदेश देऊ शकतात. अर्हंतांच्या माध्यमातूनच सिद्ध परमेष्ठींचं स्वरूप आम्हाला समजलेलं आहे आणि म्हणून आम्ही अर्हंतांना प्रथम नमस्कार करतो. जर अर्हंत परमेष्ठी नसते तर आम्हाला सिद्ध परमेष्ठीचं स्वरूप कळलं नसतं. सिद्ध कोण आहे? अर्हंतांच्या दिव्य ध्वनीतून आम्हाला सिद्ध परमेष्ठीची माहिती होते आणि म्हणून आम्ही अर्हंत परमेष्ठीला प्रथम नमस्कार करतो. या बाबतीमध्ये कबीराचा एक दोहा प्रसिद्ध आहे की गुरु गोविंद दोनों खडे काके लागू पाय. गुरु की बलिहारी है गोविंद स्वरूप बताय. म्हणजे गुरु आणि गोविंद एकदम एका ठिकाणी उभे आहेत आणि मी कुणाच्या प्रथम पाया पडू हा प्रश्न भक्ताच्या मनात उपस्थित झालेला आहे. तर भक्त असा विचार करतो की मला गोविंदाचं स्वरूप तर माहीतच नाहीये, मला गुरुचं स्वरूप माहिती आहे आणि गुरूंना पहिल्यांदा तो नमन करतो की ज्याच्या माध्यमातून गोविंद काय आहे म्हणजे देवपद काय आहे याची माहिती झाली. म्हणून अशा प्रकारे आम्ही अर्हंत परमेष्ठीला प्रथमतः नमस्कार करतो. आता नंतरचा माझा प्रश्न आहे की या 5 परमेष्ठींमध्ये हे 5ही परमेष्ठी क्षेत्र अपेक्षेनी कुठे असतात? क्षेत्र अपेक्षेनी यांचं क्षेत्र, विहाराचं क्षेत्र, राहण्याचं क्षेत्र, असण्याचं क्षेत्र हे कोणतं आहे? समोशरणामध्ये आहे, सिद्धांचं सिद्धशिलेवर आहे आणि आचार्य अध्याय सर्व साधू हे संसारात आहे. ठीक आहे, या दृष्टीने. आता पहा, अजून दुसरं काही थोडं वेगळं उत्तर येईल कोणाचं? लोकाकाश. उत्तर पहा. लोकाकाशात ऊर्ध्वलोकात आम्हाला परमेष्ठी दिसत नाही. ऊर्ध्वलोकात परमेष्ठी नाही, अधोलोकामध्ये परमेष्ठी नाही. म्हणजे परमेष्ठीचं क्षेत्र जे आहे ते पहिल्यांदा तर निश्चित केलं, कारण देवांमध्ये पंचपरमेष्ठी नाही आहे, अधोलोकात नारकी जीवांमध्ये नाही आहे. म्हणजे आम्हाला परमेष्ठीचं क्षेत्र निश्चित पहिलं केलं. मध्यलोक, मध्यलोकातही कुठे आहे? परत विचार केला. मध्यलोक तर एवढ्या असंख्यात द्वीप समुद्राचा आहे, मोठा आहे, विस्तृत आहे. इथेच कुठे आहे पंचपरमेष्ठी? तर अडीच द्वीपात. म्हणून अडीच द्वीपाचं वैशिष्ट्य आहे की यापैकी 4 परमेष्ठी अर्हंत, आचार्य, उपाध्याय आणि साधू या अडीच क्षेत्रातच दिसतात, मनुष्य क्षेत्रातच दिसतात. याच्या पुढे कोणतीही परमेष्ठी नाही. असंख्यात द्वीप समुद्र आहे पण तिथे नाही. ठीक आहे, अधोलोकात नाही, ऊर्ध्वलोकात नाही. हे 4 परमेष्ठीचं क्षेत्र. आणि सिद्ध परमेष्ठी मध्यलोकातूनच सिद्ध बनतात, पण ते सिद्ध बनल्यानंतर एका समयातच ऊर्ध्वलोकाच्या अंतिम वातवलयामध्ये, तनु वातवलयामध्ये अवस्थित होतात. ठीक आहे, आमचा हा जो लोक आहे, हा लोक जो आहे हा 3 म्हणजे 3 वातवलयांनी वेष्टित आहे. घनोदधी वातवलय, घन वातवलय आणि शेवटचं आहे तनु वातवलय. तर हे जे तिसरं तनु वातवलय आहे ही म्हणजे लोकाकाशाची चरम सीमा आहे, अंतिम सीमा आहे. या तनु वातवलयामध्ये सिद्ध भगवान शेवटी 525 धनुष्याच्या उंचीच्या यानुसार तिथे अवस्थित आहे. ठीक आहे, म्हणून यांचं स्थान ते आहे.
जरी आम्ही अष्टमभू वसुधा असं म्हणतो, 8वी भूमी जी आहे ही सिद्ध भूमी म्हटल्या जाते. तिथे ईशत प्रागभार नावाची सिद्धशिला आहे, पण तिथे सिद्ध जीवांचा निवास नाही. लक्षात घ्या, तिथे सिद्ध जीवांचा निवास नाही. तिथे शिला आहे, सुवर्णरज म्हणजे रत्न जडित अशी ती शिला असते, आणि त्याच्या पुढे सुद्धा वातवलय आहे. त्या वातवलयात अंतिम वातवलयामध्ये सिद्धांचं निवासस्थान असतं. या 3 वातवलयांची एकूण जी उंची आहे ती 7050 धनुष्य आहे. त्याच्यामध्ये शेवटच्या याच्यामध्ये 525 धनुष्यांमध्ये सिद्ध भगवंतांचा निवास असतो. क्लिअर? आम्हाला किती परमेष्ठींचं दर्शन करता येऊ शकतं, आणि आज आम्ही किती परमेष्ठीचं दर्शन करू शकतो? 3 परमेष्ठींचं आज आम्ही दर्शन करू शकतो. आणि चतुर्थ काळ असता तर अरिहंत परमेष्ठीचा अर्यंत परमेष्ठीचं पण आम्ही दर्शन करू शकलो असतो. 63 शलाका पुरुष, त्याच्यामध्ये अर्हंत परमेष्ठीचा अंतर्भाव होतो का? 63 शलाका पुरुषामध्ये नाही अर्हंत परमेष्ठीचा नाही केलेला आहे. तीर्थंकरांचा होतो. तीर्थंकरांचा होतो. तीर्थंकरांचा होतो. आणि 63 बाकी शलाका पुरुषांमध्ये कोण कोण आहेत? मोक्षाला जाणारे सगळे अरिहंत होतात आधी. तर जे मोक्षाला जाणारे आहेत ते सगळे 63 शलाका पुरुष अरिहंत होतील. नाही नाही, अर्हंत तर खूप होतील, पण शलाका पुरुष 63च आहे. हो ना, 63 त्याच्यामुळे पैकी तीर्थंकर 63 पैकी तीर्थंकर जे आहे ते शलाका पुरुषात अंतर्भूत झाले. 63 शलाका 24 तीर्थंकर, 9 बलदेव, 9 नारायण, 9 प्रतिनारायण, कामदेव 9 कामदेव नाही आहे, 24 कामदेव नाही आहे, 9 बलभद्र आणि 12 चक्रवर्ती. 24 9 बलभद्र पण मोक्षाला जातात नियमाने. हो हो. आणि 24 तीर्थंकर, तर हे सगळे अरिहंत होतील. हो, पण शलाका पुरुष नाही सगळे. नाही सगळे शलाका पुरुष नाही होणार तीर्थंकर अरिहंत. त्यातले हे फक्त. त्यातले हे फक्त. तर शलाका पुरुषामध्ये 9 बलभद्र आणि 24 तीर्थंकर हे शलाका पुरुषात अंतर्भूत झाले. क्लिअर? आणि 9 नारायण, कामदेव शलाका पुरुषात नाहीये, ते 169 महापुरुषात येतात. महापुरुषात येतात. बाहुबली हे मग बाहुबली हे पहा, 24 कामदेव मोक्षाला जाणारे आहे. पहिले कामदेव कोण होते? अनंतवीर्य नाही, कामदेव. बाहुबली. बाहुबली पहिले कामदेव झालेले आहे. म्हणजे आदिनाथ स्वामीच्या कालखंडात पहिले कामदेव म्हणून बाहुबलींचा मान आहे. आणि शेवटचे कामदेव कोण बनले? 24वे जंबूस्वामी. जंबूस्वामी. जंबूस्वामी 24वे कामदेव होते. हे 24च्या 24ही कामदेव मोक्षगामी होते, तद्भव मोक्षगामी. याच्यामध्ये आणखी 3 कामदेव असे आहे की ज्यांचे नाव आम्हाला माहिती आहे. सुधर्माचार्य, शांतीनाथ स्वामी, कुंथुनाथ स्वामी आणि अरहनाथ स्वामी. करेक्ट. शांतीनाथ स्वामी, कुंथुनाथ स्वामी आणि अरहनाथ स्वामी हे 3 कामदेव पण होते, चक्रवर्ती पण होते आणि तीर्थंकर पण होते. 3 पदवीचे धारक होते हे.
तर 63 शलाका पुरुषामध्ये नावं कोणाची असतात? 24 तीर्थंकर, 12 चक्रवर्ती, 9 बलभद्र, 9 नारायण, 9 प्रतिनारायण. हे झाले 63 शलाका पुरुषात. आता 63 शलाका पुरुषामध्ये सगळेच्या सगळे अरहंत परमेष्ठी आले का? नाही आले. सगळे अरहंत नाही आले, फक्त चक्रवर्ती आले, तीर्थंकर आले. आणि चक्रवर्तींचा नियम नाहीये, काही मोक्षालाही जातील, काही नरकातही जातील. चक्रवर्तींचा नियम असा आहे, 2 चक्रवर्ती तर नरकात गेले, शुभम चक्रवर्ती आणि ब्रह्मदत्त. काही चक्रवर्ती मोक्षाला जाणार आहे, नाही, काही सानत कुमार मोक्षाला गेले, काही चक्रवर्ती मोक्षाला जातात आणि काही चक्रवर्ती स्वर्गात पण जाऊ शकतात. 3 तऱ्हेचे आहे चक्रवर्ती. दशचक्री हे सिद्धवरकुट वरून मोक्षाला गेले आहे. बलभद्र गजपंथावरून मोक्षाला गेलेले आहे. त्या ठिकाणी नाव, आपले सगळे नाव हे कोणत्या याच्या पूजेमध्ये तुम्हाला सापडेल? निर्वाण क्षेत्राच्या पूजेमध्ये. निर्वाण कांड मध्ये पण आहे. आणि निर्वाण क्षेत्राची जर आम्ही सुटी प्रत्येक अर्घ्याची पूजा पाहिली तर त्याच्यात हे सगळे नावं आपल्याला मिळतात. 7 बलभद्र गजपंथावरून गेले ना, 2 कुठून गेले, मग 9 पण गेले का? 9 पण नाही गेले बहुतेक. 7 गेले ना. 7 गेले. 7 गेले. आणि 9 चक्रवर्ती आहे वाटते तिथे, काहीतरी आहे, पण मला इतकं एकदम स्मरणात नाही आता ते. ठीक आहे, ठीक. पण गजपंथावरून पण गेलेले आहे, सिद्धवरकुट वरून गेलेले आहे काही चक्रवर्ती मोक्षाला. काही चक्रवर्ती नरकगामी आहे, जसं शुभम चक्रवर्ती होते. आणि नरकामध्ये जाणाऱ्या चक्रवर्तींचं वैशिष्ट्य काय आहे माहितीये? थोडा विषय निघाला म्हणून सांगते. ज्या जीवांनी आध्या भवामध्ये निदान बंध करून मला अशा प्रकारची भोगोपभोगाची सामग्री मिळावी असं चक्रवर्तींच्या बाबतीत पण निदान केलं, ते तर त्यांना चक्रवर्ती पद मिळालं, पण ते निदानाने जो काही भोगोपभोगाची सामग्री प्राप्त होते ती आयुष्यभर तो जीव सोडू शकत नाही. त्याच्यामुळे ते त्याग जीवनात घेऊ शकले नाही आणि म्हणून ते नरकामध्ये गेलेले आहे. कोणताही जीव म्हणजे सामान्य जीव पण जर निदान करेल आणि त्याला भोगोपभोगाची सामग्री जर पुढच्या भावात प्राप्त होईल तर त्या सामग्रीचा मोह त्याला शेवटच्या आयुष्याच्या समयापर्यंत सुटत नाही आणि त्यामुळे तो भोगतो, परंतु त्याला नियमाने परत दुःखामध्ये जावं लागतं, नरक पर्याय त्याला प्राप्त होते. निदानाचं वैशिष्ट्य हे आहे आणि म्हणून निदान कधीही न करण्या योग्य सांगितलेलं आहे. निदानाचा अर्थ स्पष्ट करणं. निदान नरकामध्येच नेणार आहे. म्हणजे काय निदान? निदान म्हणजे मला हे मिळालं पाहिजे किंवा मी याचा तर वचपा घेईलच की याने असं केलं ना, मी आज नाही पण कधी कधी याचा वचपा घेईलच. जसं ती सुकुमार मुनींना शालिनी खाई, तर तिने काय केलं की आज तर मी अबल आहे, याला मी काही करू शकत नाही, पण यांनी मला लाथ मारलेली आहे, याचा मी बदला कधी ना कधी अवश्य घेईल. या निदानपूर्वक, या आर्त ध्यानपूर्वक तिचा मृत्यू झाला. परिणती ती कोल्हीन बनली आणि जसे सुकुमार मुनींना तिने पाहिलं, तिला जाती स्मरण झालं की अरे हाच तो जीव आहे की ज्याने मला पूर्वजन्मात लाथा मारलेले आहे आणि तिने त्यांचे पाय 3 दिवस पर्यंत खाल्लेले आहे. निदान बंध तिने केलेला होता. म्हणून निदान बंधाचं फळ हे अशा प्रकारचं दुःखदायकच असतं. भलेही आम्हाला तात्पुरतं सुख वाटतं पण ते सुख काही कामाचं नाही आहे. ठीक आहे. नंतर आम्ही परमेष्ठींमध्ये नेहमी मुनींना नमन करतो की दररोजच्या बाबतीतही आम्हाला नियम सांगितलेला आहे की जसं आम्ही पंचपरमेष्ठीला वंदन करतो, हे झाल्यानंतर आम्ही म्हणतो 3 कम 9 करोड मुनिभ्यो नमः, किंवा श्रुतपदाला नमस्कार करतो की 1,00,00,000 शतम 12 चैव कोट्यो लक्षाण्यशीतिस्तधिकानि चैव
पंचाष्टदष्टोच सहस्र संख्यात मेतश्रुतम पंचपदम नमामी. म्हणजे पंचपरमेष्ठीला तर नमस्कार करायचाच आहे, परंतु त्यासोबत आम्हाला श्रुतपदांना देखील नमस्कार करायचा आहे आणि दुसरा नमस्कार आम्हाला गुरूंना करायचा आहे. तर हे गुरु किती आहे? तर 3,9 करोड मुनी अडीच द्वीपामध्ये असतात आणि त्यांना माझा सतत नमस्कार असो. तर यामध्ये आम्हाला कोणकोणते परमेष्ठी अंतर्भूत करावे लागतात? आम्हाला साधू परमेष्ठी, उपाध्याय, आचार्य आणि अरिहंत प्रत्येक गुणस्थानामधला क्रम आहे. इतके ते त्या गुणस्थानात मुनी असतातच असतात. आता हा मी जो प्रश्न दिलेला आहे हा तुमचा होमवर्कचा समजा की कोणत्या गुणस्थानामध्ये किती मुनी असतात आणि त्याची टोटल येणार आहे 3,9 करोड म्हणजे 8 लाख. जो काही आकडा येईल पुढचा तो आकडा. तर ही तुम्हाला संख्या शोधायची आहे आणि आजकाल मला तर वाटते गुगलवर वगैरे तुम्हाला लगेचच उत्तर मिळतात, है ना? हा, तर ही संख्या शोधा. मी पुढच्या याच्यात हा प्रश्न विचारेल. नंतर 24 तीर्थंकरांमध्ये पंचपरमेष्ठीचे 5 प्रकारचे रंग आम्हाला सांगितलेले आहे. रंग ध्यान करताना जेव्हा आम्ही पंचपरमेष्ठींचं स्मरण करतो तर 5 प्रकारचे रंग आम्हाला घ्यायला सांगितलेले आहे. ते 5 रंग जो आमचा जैन ध्वज आहे, या जैन ध्वजावर देखील हे 5च रंग पंचरंगी ध्वज आमचा जो मान्य केलेला आहे 1975 साली या ध्वजाला मान्यता दिली गेली आणि त्या ध्वजाचं आम्ही 5 या रंगांशी मेळ घालू शकतो. तर अरहंत परमेष्ठीचा रंग आम्हाला ध्यानासाठी कोणता घ्यायला सांगितलेला आहे? लाल रंग. अरहंत परमेष्ठीचा पांढरा वर्ण. सफेद पांढरा वर्ण जो ध्वजामध्ये मध्यभागी असतो. ध्वजामध्ये पांढरा रंग मध्यभागी आहे, पण हा अरहंत परमेष्ठीचा आहे. सिद्ध परमेष्ठीचा लाल रंग. आचार्यांचा पिवळा रंग. उपाध्यायांचा हिरवा आणि साधूंचा गडद निळा किंवा कोणी कोणी ब्लॅक पण म्हणतात, काही पण. तर हे असे 5 रंग, पण गडद निळाच दाखवला जातो आपल्या याच्यात, नेव्ही ब्ल्यू ज्याला आपण म्हणतो. तर अरहंतांचा पांढरा, सिद्धांचा लाल, आचार्यांचा पिवळा, उपाध्यायांचा हिरवा आणि साधूंचा निळा. अशा प्रकारच्या या 5 रंगांमध्ये 5 परमेष्ठींचं ध्यान करण्याचा विधान असतं. आणि रंग ध्यान जर आम्ही करू तर आमच्या शरीरामधलं ब्लड सर्क्युलेशन हे व्यवस्थित होतं. जर आम्ही लाल रंगाचं, आम्हाला जर थकवा जाणवत असेल, हे तुमच्यासाठी फायद्याचं आहे, थकवा आम्हाला जाणवत आहे, तर थकवा जेव्हा जाणवतो तेव्हा लाल रंगाचं ध्यान करायचं की आमचं ब्लड सर्क्युलेशन आपोआप सिस्टमॅटिकली चांगलं होतं. जेव्हा आम्हाला असं वाटतं की आमचं कोलेस्ट्रॉल आता बॅड कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे, त्यावेळेला पांढऱ्या रंगाचं ध्यान करायचं, अरहंत परमेष्ठीचं. ज्या वेळेला आम्हाला असं वाटतं की आमची बुद्धिमत्ता आता कमजोर पडते, आम्हाला विस्मरण होते आहे, त्यावेळेला आम्हाला आचार्य परमेष्ठींचं पिवळ्या रंगाचं चिंतन करायचं आहे. ज्या वेळेला हार्टची संभावना आहे, अटॅक यायची वगैरे, आम्हाला भीती वाटते, त्यावेळेला हिरव्या रंगाचं ध्यान आम्हाला हृदय चक्रावर करायचं आहे. आणि ज्या वेळेला आमच्यात उत्साह कमी वाटतो धर्म कार्यासाठी, मंदिरात जायचा जाऊ दे आज कंटाळा आला, शास्त्र वाचायचा नको राहू दे, किंवा सामायिक करायचा, त्यावेळेला आम्हाला ध्यान करायचंय आमच्या पॉवर स्टेशनचं. कोणतं आहे आमचं पॉवर स्टेशन?
नाभी केंद्राजवळ त्या ठिकाणी आम्हाला निळ्या रंगाचं ध्यान करायचं आहे. ते 5 ध्यानाचे बिंदू आणि प्रश्न पुढच्या याच्यामध्ये घेऊ. आज आपण इथे थांबू. यावर कुणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता. 4 मिनिटाचा वेळ आहे आपल्याकडे. अरिहंताचं ध्यान कुठे करायचं म्हटलं नेमकं, म्हणजे कुठे? अरिहंताचं ज्ञान आज्ञाचक्रावर, हे जे आपण आज्ञाचक्र. कुंकू लावतो, हे आज्ञाचक्रावर पांढऱ्या रंगाचं ध्यान. आणि परत 46 गुणांचं चिंतन. जे काय जेवढं शक्य होईल तेवढं करायचं. धरसोड नाही. थोडं स्थिरता ठेवून एकच रंग घेतला समजा तर एकच रंगावर, गुण घेतले तर गुणांचं. अरहंतांचं आज्ञाचक्र. सिद्धांचं असेल तर हे अनहत, याला म्हणायचं सहस्त्रार चक्र. इथे जे ब्राह्मण लोक शेंडी बांधतात तिथे. आचार्यांचं असेल तर गळ्यावर विशुद्धी केंद्र. उपाध्याय असेल तर हार्ट, हृदयाच्या मध्यभागी. आणि साधू असेल तर नाभी केंद्र. असे हे 5 ध्यानाचे केंद्र आहे आपले. ठीक आहे. हे ध्यान करत असताना खालून वर करायचं की वरून खाली करायचं? असं काही नाहीये. आम्ही ह्या हृदयाच्या 5 याच्यावर कुठेही करू शकतो. नाभीचा आमचा वरचा भाग ध्यान करण्यासाठी योग्य आहे. नाभीच्या खाली जायचं नाही ध्यानासाठी. नाभीच्या वर आपण कुठेही ध्यान करू शकतो. इव्हन म्हणजे डोळ्यांच्या पापण्यांवर सुद्धा, म्हणजे नासागरावर, डोळ्यांवर, कानाच्या वर, हेही आमचे पॉइंट आहे. त्याही ठिकाणी आम्ही ध्यान करू शकतो. पण ध्यानासाठी थोडी स्थिरता ठेवायची, किंचित. अगदी एकदम खूप वरखाली वरखाली असं नाही. हळू ती एक प्रक्रिया करायची. ठीक आहे. स्तुती म्हणू. जिनवाणी के ज्ञाते सुझे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोये सव्वसाहुनम. सर्वांना जय जिनेंद्र.